नमस्कार. गोष्टीचे नाव आहे हुशार शेतकरी आणि खेकडा. एक वाघ होता. तो एका गुहेतून दुसऱ्या गुहेत राहायला चालला होता. त्याला वाटेत एक खेकडा भेटला. खेकडा म्हणाला, वाघोबा, कुठे चाललास? वाघाला खेकड्याचा चेहरा आवडला. वाघ म्हणाला, मी राहायची गुहा बदलतो आहे. तू कुठे चाललास? मी इथे जवळच राहतो. एकटाच आहे. आपले असे म्हणायला मला कुणीच नाही. वाघ म्हणाला, मी पण एकटाच आहे. मलाही कुणी नाही. आप्तमित्र कुणी नाही. याप्रमाणे बोलता बोलता ते दोघांची मैत्री जुळली. मग ते एकत्रच राहू लागले. वाघ हरिण मारून आणायचा आणि खेकड्याला पोटभर मांस द्यायचा. आता सारी जनावरे खेकड्याला वचकून त्याच्यापासून दूर राहू लागली, कारण वाघ त्याचा मित्र होता. एक दिवस खेकडा वाघाला म्हणाला, मित्रा, मला सारखे सारखे मांस खाऊन कंटाळा आला आहे. खरे सांगायचे तर माझे पोट बिघडायला लागले आहे. तर आपण साधा भाजीपाल्याचा आहार घेतला तर? चल, आपण शेती करूया. ठीक आहे, तुला वाटते तर तसेच आपण करूया, वाघ म्हणाला. तेव्हा खेकडा वाघाला म्हणाला, तू जाऊन भाताची रोपे घेऊन ये. आता ती लावणीला तयार झाली आहेत. मी जागा नांगरून शेत जमीन तयार करतो. मग खेकड्याने जमीन नांगरली आणि वाघाने मणिक माधुरी नावाची उत्कृष्ट भाताची रोपे आणून ती लावली. रोपे तरारून वाढली. त्यांना लोंबे धरल्या. अश्विनात भाताची दाणे भरले. पीक तयार झाले. तेव्हा वाघाने विचारले, खेकडोबा, तुला वरचे हवे की खालचे? खेकडा म्हणाला, वरचे. मग भाताचा भाग खेकड्याने घेतला आणि खालचे दांडोरे वाघाच्या वाट्याला आले. वांग्याच्या वेळी वाघाने विचारले, तुला कुठला भाग हवा? मला बियांचा भाग हवा. असे म्हणून खेकड्याने वांगी घेतली आणि देठ पाने वाघाला दिली. आता वाघ आपल्या प्रशस्त गुहेत आणि खेकडा आपल्या बिळात राहत होता. वाघाने भाताचे शेंडे, बुडखे, वांग्याचा पाला वगैरे उकडला. त्याला चव ना ढव. खेकडा मात्र मजेत भात आणि वांग्याची आमटी खात होता. तरी तो वाघाच्या घरी रोज जायचा आणि त्याने दिलेल्या मांसावरही ताव मारायचा. एक दिवस वाघ म्हणाला, खेकडोबा, तू रोज माझ्याकडे जेवतोस, पण मला एकदा देखील तू जेवायला बोलावले नाहीस. हे कसे? लबाड खेकडा म्हणाला, वाघोबा, माझे घर एवढेसे. तू आत कशा जाशील म्हणून मी बोलवायला कचरत होतो. उद्या तू जरूर ये. वाघ खेकड्याच्या पिळाजवळ बसला. खेकड्याने भात आणला, भाज्या आणल्या, आमटी आणली, पण हे सारे पदार्थ छोटे छोटे भांड्यात आणि एवढेसेच होते. वाघाने 2 घासात सारे संपवले. आणखी आण, मला फार भूक लागली आहे, असे वाघ म्हणाला. तेव्हा खेकड्याची पंचायत झाली. त्याचे अन्न बोलून चालून एवढेसे. वाघाची भूक भयान. ती त्याने कशी भागणार? खेकड्याच्या मनात आले की भूक लागली नाही की वाघ रागवेल आणि आपल्यालाच फस्त करील. तेव्हा तो म्हणाला, वाघोबा, माझे घर लहान, मी किती फेऱ्या करू? तू शेपटी आत सोड, म्हणजे मी भांडीत शेपटीला बांधतो. तू शेपटी ओढून घे, म्हणजे सारे तुला खायला मिळेल. वाघाला ते पटले. खेकडा बिळात उतरला. वाघाने शेपटी आत घातल्यावर खेकड्याने ती आपल्या नांग्याने घट्ट पकडून ठेवली. वाघाला भयंकर वेदना झाल्या. तो मोठ्याने ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याने जंगलातले सारे पशुपक्षी भ्याले. त्यावेळी एका विधवेचा मुलगा तिथून जवळच असलेल्या आपल्या शेतात कापणी करत होता. वाघाचे डरकाळे ऐकून तो देखील घाबरला आणि पळून जाऊ लागला. वाघाने त्याला पळताना पाहिले आणि तो म्हणाला, माझे बापा, मला या बिळातून सोडव. ये रे, मला मदत कर. मी देवाशपथ सांगतो की तू माझी शेपटी सोडवलीस तर मी तुला जन्मभर रोज 1 हरिण मारून देईन. ते ऐकून शेतकऱ्याला अवसान आले आणि तो जवळ आला.
वाघाची शेपटी त्याने तोडली. वाघ खेकड्याच्या तावडीतून सुटला. त्याने शेतकऱ्याचे आभार मानले. वाघाने दिलेले वचन पाळले. तो त्या शेतकऱ्याला रोज एक हरीण आणून देऊ लागला. एकदा तो शेतकरी खूप आजारी पडला. ज्योतिषाने त्याला त्याच्या आईला सांगितले की त्याने आप्तेष्टांना मोठे जेवण दिले तर तो बरा होईल. आईने मुलाला सांगितले की वाघाला एकाऐवजी 2 हरणे आणायला सांग, म्हणजे जेवण नीट होईल. वाघाने 2 हरणे आणून दिली. मेजवानी तयार झाली. केळीच्या पानांवर जेवण वाढले, पण एका पाहुण्याला पान कमी पडले. तेव्हा एक जण परसदारी पान तोडायला गेला. तेव्हा त्याला प्रचंड हाडाचा ढीग पडलेला दिसला. तेव्हा त्या माणसाला वाटले की हा कुठली तरी जनावरे खातो कोण जाणे. त्याने इतरांना सांगितले की याच्याकडे जेवू नका, हा निषिद्ध जनावरे खातो. हाडांचा ढीग तर बघा. लोकांना ते खरे वाटले. ते जेवण टाकून जाऊ लागले. तेव्हा शेतकरी म्हणाला, हाडांच्या ढिगावर जाऊ नका, मी निषिद्ध जनावरे खात नाही, हरणं खातो. लोक म्हणाले, तुला एवढी हरणं कुठून मिळतात? ते सांगायचा मला हुकूम नाही. सांगितले तर जीव धोक्यात येईल. पण लोक म्हणाले, तू सांगितले नाहीस तर आम्ही इथे अन्न घेणार नाही. नाईलाजाने शेतकऱ्याने खरी हकीकत सांगितली. ती सांगून होते न होतेच तोच वाघाने त्याच्यावर उडी घेतली आणि त्याला घेऊन तो पार दिसेनासा झाला. लोक त्याच्या मागून धावले, पण त्यांना तो सापडला नाही. वाघ त्याला घेऊन दाट अरण्यात गेला. त्यावेळी त्या शेतकऱ्याच्या पोटात गुरगुरत होते. वाघ म्हणाला, तुझ्या पोटात असा आवाज का होतोय? शेतकऱ्याला एकदम एक कल्पना आली. तो म्हणाला, त्याचे असे आहे वाघोबा, मी लहान होते त्यावेळी आईने मला 120 खेकडे खाऊ घातले होते. निम्मे मागेच बाहेर पडले, उरलेले निम्मे आता बाहेर येत आहेत. खेकडा हा शब्द ऐकल्याबरोबर वाघाची पाचावर धारण बसली. शेतकऱ्याला तिथेच टाकून तो जीव घेऊन पळाला. वाघाच्या तावडीतून सुटल्यावर तो शेतकरी नदीवर गेला आणि तिच्या काठी एका झाडाखाली निवांत बसला. त्याने पाहिले तर त्या झाडाखाली वनगायींचा कळप राहायचा. तिथे खळग्यात त्याने त्यांचे दूध सांडले होते. ते पिऊन त्याने आपली भूक भागवली. मग तिथे शेण पडले होते. ते घेऊन त्याने ती सारी जागा सारून स्वच्छ केली. गायी यायच्या वेळी तो झाडावर चढून लपून बसला. गायी आल्या तेव्हा आपली जागा सुरेख सारवलेली पाहून त्यांना आनंद झाला. दुसऱ्या दिवशी गायी रानात गेल्यावर तो तरुण शेतकरी झाडावरून खाली उतरला. त्याने ती जागा झाडून आणि शेणाने सारून स्वच्छ केली. खळग्यात साचलेले दूध प्याला आणि संध्याकाळी झाडावर चढून बसला. संध्याकाळी गायी आल्या आणि आपले ठिकाण आजही कुणीतरी स्वच्छ केलेले पाहून चकित झाल्या. दुसऱ्या दिवशी रानात चरायला जाताना त्यांनी एका म्हाताऱ्या गायीला एके जागी साफ करते ते पाहायला मागे ठेवले. दुपारी गायीला झोप लागली. शेतकरी खाली उतरला. सारी जागा स्वच्छ करून फिरून झाडावर चढून बसला. त्या गायीला काहीच समजले नाही. दुसऱ्या वनगाई परत आल्यावर त्यांनी विचारले तेव्हा तिला काहीच सांगता आले नाही. जागा तर स्वच्छ दिसत होती. मग एका कान्या गायीला त्यांनी मागे ठेवली. ती गायही झोपली. तेव्हा शेतकऱ्याने खाली उतरून जागा स्वच्छ केली आणि तो झाडावर जाऊन बसला. शेवटी त्या गायींची मुख्य होती. तिने ते काम आपल्याकडे घेतले. ती मागे राहिली. तिलाही डुलकी लागली. त्यावेळी तो शेतकरी आला. त्याने सारी जागा स्वच्छ केली. तो झाडावर चढत असताना गाय जागी झाली. तिने त्याला पाहिले आणि विचारले, तू देव की माणूस? चढू नकोस, खाली ये आणि माझे प्रश्नाचे उत्तर दे. मी देव नाही, माणूस नाही, मी खाली उतरणार नाही. उतरलो तर तू मला शिंगाने फाडशील. नाही, मी तुला शिंग लावणार नाही. कधीच मी तुला इजा करणार नाही, शपथ घेते. तेव्हा तो खाली आला आणि त्याने तिला आपली सारी हकीकत सांगितली.
वनगाईला त्याची दया आली. ती म्हणाली, आजपासून तू आमच्या कळपाचा धनी. आम्ही तुला दूध देऊ आणि पोसू. संध्याकाळी गायी परत आल्यावर मुख्य गायीने त्यांना हे सारे सांगितले. मग ते काने गायीला मारून त्यांनी तिची शिंगे त्या शेतकऱ्याला दिली. एकाला त्यांनी सुखशिंग आणि दुसऱ्याला दुःखशिंग असं नाव दिले. मुख्य गाय म्हणाली, आम्ही दूर असलो आणि तू सुखशिंग वाजवलंस की आम्ही समजू तू सुखरूप आहेस, पण तू दुःखशिंग वाजवलेस की तुझ्यावर संकट कोसळले असे समजून आम्ही तुझ्या मदतीला धावून येऊ. शेतकरी म्हणाला, आणि त्याच्या मोबदल्यात मी तुमची जागा स्वच्छ करेन. याप्रमाणे काही दिवस मोठ्या सुखात गेले. एक दिवस तो शेतकरी आपले लांब केस विंचरीत होता. त्याचा एक केस नदीत पडला आणि राघुबोरोली जातीच्या माशाने तो गिळला. पुढे एका कोळ्याच्या जाळ्यात तो मासा सापडला. तो सुंदर मासा कोळ्याने राजाला भेट म्हणून दिला. मासा शिजवायच्या वेळी राजाची एकुलती एक लाडकी मुलगी स्वयंपाकघरात होती. मासा चिरल्यावर त्याच्या पोटात एक सुंदर केस तरंगताना पाहून तिला नवल वाटले. तिने दासीकडून तो केस काढून घेतला. तो केस इतका सुरेख होता की ज्या माणसाचा हा केस आहे त्याच्याशीच लग्न करायचे असा निश्चय राजकन्येने केला. एवढेच नाही तर त्या माणसाचा पत्ता लागेपर्यंत जेवायचे खायचे नाही असे ठरवून ती खोलीत रुसून बसली. हे ऐकून राजाला धक्का बसला. मग त्याने तो मासा कुठे सापडला, त्याने ज्याचा केस गिळला तो माणूस कोण आणि कुठे आहे त्याचा शोध घ्यायला माणसे पिटाळली. त्याच्या मुलीचा प्राणच आता धोक्यात होता. त्या राजकन्येचा एक लाडका सोनकावळा होता. तो राजाकडे आला आणि म्हणाला, महाराज, चिंता करू नका, मी त्या माणसाचा पत्ता लावतो. फक्त मला एक पिकलेला आंबा द्या. राजाने त्याला आंबा दिला. तो घेऊन सोनकावळा उडून रानात गेला. तो थेट त्या शेतकरी तरुणाजवळ. मग कावळा म्हणाला, वाजवतो कोण सुखशिंग, वाजवतो कोण दुःखशिंग, आंबा पिका गोडसा कुणा वाटे खावासा. शेतकरी म्हणाला, वाजवतो मी सुखशिंग, वाजवतो मी दुःखशिंग, आंबा पिका गोडसा वाटे मला खावासा. सोनकावळा म्हणाला, घे हा आंबा. पण आंबा घ्यायला त्याने हात लांबवताच सोनकावळ्याने त्याच्या हातातले दुःखशिंग पळवले आणि तो उडून गेला. आता शेतकऱ्याच्या हातातले मुख्य अस्त्रच निघून गेले होते. त्याने सुखशिंग जोरजोराने वाजवले, पण गायीनं वाटले की आपला धनी खूपच खुशीत आहे. त्या स्वस्तपणे चरत राहिल्या. सोनकावळ्याने ते शिंग घेतले आणि उडून राजाकडे येऊन तो हुशारकीने म्हणाला, मी त्या इस्माचा पत्ता लावला आहे. हे शिंग त्याचेच आहे. माझ्याबरोबर माणसे द्या, मी तो कुठे आहे ते दाखवतो. राजाच्या शिपायांनी मग त्या शेतकऱ्याला पकडून आणले आणि राजासमोर उभे केले. जाताना मात्र त्यांनी आपल्या कपड्यांच्या चिंध्या वाटेत टाकून ठेवल्या होत्या. गायी ते पाहून आपल्याला शोधित येतील ही आशा त्याला वाटत होती आणि तसेच झाले. तो जागेवर नाही हे पाहून ते गायींना त्याच्यावर संकट आलेले कळले आणि ते चिंध्यांचा मागोवा घेत तो कळप राजवाड्यापर्यंत येऊन पोहोचला. ते प्रचंड खिल्लार पाहून राजा घाबरला. तेव्हा शेतकरी म्हणाला की या सारे वनगाई माझ्या आहेत. आपल्या धन्याला पाहून त्या गायींना अतिशय हर्ष झाला. राजा म्हणाला, जर या वनगाई तुझ्या आहेत तर तू एकीच्या पाठीवर चढून दाखव पाहू. शेतकरी चढला. हे पाहून राजाने हा खरे बोलतो असे ओळखले आणि त्याचे राजकन्येशी लग्न लावून दिले. राजाचे मागून तोच राजा झाला. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.